आपण हेरिडिटी अँड इव्होल्युशन पार्ट सेकंडचा चॅप्टर चालू केलेला आहे. त्यामध्ये आपण DNA स्ट्रक्चर, RNA स्ट्रक्चर, टाइप्स ऑफ RNA हे मागच्या लेक्चरला बघितले. आज आपण बघणार आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन म्हणजे काय. यामध्ये आपल्याला प्रोटीन सिंथेसिस कसं होतं हे या ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन यामधून पाहायचं आहे. आपण पाहिलं आहे DNA सिंथेसाइज RNA झाले. RNA पासून आपल्याला प्रोटीन मिळाले आणि ते जे प्रोटीन आहे ते काय करते, आपलं कंट्रोलिंग बॉडी, आपली बॉडी काय करते, कंट्रोल करते. DNA प्रोड्यूस अ प्रोटीन थ्रू RNA इज कॉल्ड अ सेंट्रल डॉगोमा. म्हणजे DNA पासून जे RNA प्रोटीन सिंथेसिस झाले त्याला आपण काय म्हणले, सेंट्रल डॉगोमा. टाइप्स ऑफ RNA, मग आपण RNAचे टाइप्स बघितलेत, mRNA, rRNA आणि tRNA. आता आपण बघणार आहोत ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय. आपण सेल बघितले, सेलमध्ये एक न्यूक्लियस बघितलाय, न्यूक्लियसमध्ये DNA पाहिले, DNA सिंथेसाइज झाले mRNA. ओके, मग DNA मध्ये आपल्याला काय बघितले, कोडिंग बघितलेत आपण. जे आपले न्यूक्लियोटाइड होते, 4 न्यूक्लियोटाइड, ॲडाईन, गॉनिन, सायटोसिन अँड थायमिन, हे कशामध्ये होते, DNA मध्ये होते. तर RNA मध्ये काय होतं, ॲडाईन, गॉनिन, सायटोसिन अँड युरिसिल, हे mRNA मध्ये होतं, RNA मध्ये होतं. मग आपल्याला हे कोडिंग बघितले, ATGC हे आपलं कोडिंग, ह्यालाच काय म्हणतो, कोडिंग आहेत. हे DNA मधलं कोडिंग आहे. मग काय झाले, mRNA इज प्रोड्युस्ड ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड ऑन अ DNA. म्हणजे काय, लक्षात घ्या, mRNA प्रोड्यूस केलं ॲज पर द सिक्वेन्स ऑफ DNA न्यूक्लियोटाइड. DNAच्या न्यूक्लियोटाइडनी mRNA प्रोड्यूस झाला, आर कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन. mRNA is produced as per the sequence of nucleotide on a DNA are called as transcription. त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन. The two strands of DNA separate from each other. आता हा तुमचा DNA आहे, तो DNA काय झालाय, the two strands of DNA are separated each other. हा काय झालाय, तुमचा DNA सेपरेट झालाय. Only one of the two strands of DNA are used in the process of called as a template strand. म्हणजे हा जो तुमचा वेगळा झालेला भाग आहे त्यातला जो फक्त एक सिंगल, ओनली वन जो स्टँड आहे त्याला आपण काय म्हणतो, टेम्पलेट स्टँड. याला आपण काय म्हणणार आहोत, टेम्पलेट स्टँड. द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड इन mRNA. आता हा तुमचा DNA होता, DNA काय होतं, ॲडाईन, गॉनिन, थायमिन, सायटोकाईन, असं ही तुमची चेन होती. त्यावर काय प्रोड्यूस झालंय, आपलं mRNA प्रोड्यूस झालाय. द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स इन mRNA being produced is always complementary to the DNA strand used for synthesis. म्हणजे काय, DNA मध्ये जो DNAचा सिक्वेन्स होता तिथं काय कोणती न्यूक्लियोटाइड प्रोड्यूस झाली, तर न्यूक्लियोटाइड्स इन mRNA. मग हे जे DNA पासून जो mRNA स्टँड न्यूक्लियोटाइड्स प्रोड्यूस झाले त्यालाच आपण काय म्हणतोय, कॉम्प्लिमेंटरी टू द DNA स्टँड. त्यालाच आपण कॉम्प्लिमेंटरी ऑफ DNA स्टँड बघितले. आता हे बघा, हे तुमचं न्यूक्लियसमध्ये DNA मध्ये तुमचं RNA, RNA नंतर ह्या सायटोप्लास्टमध्ये बाहेर काय होतं, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम होतं. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नंतर जे छोटे छोटे डॉट्स होते तिथं काय तयार झालेलं, रायबोझोम. रायबोझोम म्हणजेच काय, तर आपलं rRNA प्रोड्यूस झालेलं. ओके, मग हे जे तुमचं RNA आहे, हे RNA काय झालं, न्यूक्लियसमधून बाहेर येऊन ते कशावरती गेलं, तुमच्या रायबोझोमवरती गेलं, rRNA झाले. या सायटोप्लाझममध्येच बाहेर काय आहे, तर ॲमिनो ॲसिड्स आहेत. काय आहेत, ॲमिनो ॲसिड्स.
द mRNA प्रोड्युस्ड इन न्यूक्लियस क्रम इन अ सायटोप्लाझ्मा, म्हणजे न्यूक्लियसमधून हा तुमचा mRNA काय झालाय, न्यूक्लियसमधून बाहेर आल्यानंतर तुमचा mRNA हा सायटोप्लाझममध्ये प्रोड्यूस झाला. इट ब्रिंग्स इन द कोडेड मेसेज फ्रॉम DNA, म्हणजे DNA पासून या RNAने काय आणलं, कोडेड आणलं, एक कोड आणला आणि तो तुम्हाला कशाला दिला, mRNAला दिला, RNAला दिला. आता पुढे बघा, ग्रुप ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स आर कॉल्ड ट्रिपलेट कोडॉन. आता हा तुमचा mRNA आहे. या mRNA वरती मागच्या साईडला काय प्रेझेंट आहे, mRNA वर रायबोझोम्स प्रेझेंट आहेत. रायबोझोम्स वरती तुमचं mRNA आहे आणि या mRNA वर 3 न्यूक्लियोटाइडचा ग्रुप आहे, ACUGGA, म्हणजे ॲनिन, सायटोस्क्लाइन आणि युरॅसिल, हे 3 कोडेड ग्रुपमध्ये प्रेझेंट. ग्रुप ऑफ 3 कोडेड 3 न्यूक्लियोटाइड, लक्षात ठेवा 3-3चे ग्रुप केले. दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रिपलेट कोडॉन, त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रिपलेट कोडॉन. 1 कोडॉन मीन्स 1 ॲमिनो ॲसिड, म्हणजे लक्षात घ्या आपल्या mRNA वर भरपूर असे कोडॉन आहेत, ट्रिपलेट कोडॉन आहेत, म्हणजे आपल्याकडे भरपूर काय आहेत, अमिनो ॲसिड्स आहेत. म्हणजे 1 कोडॉन आहे तिथं 1 ॲमिनो ॲसिड. आता इथं 1, 2, 3 असे असंख्य अमिनो ॲसिड आपल्याला प्रेझेंट आहेत किंवा आपल्याकडे आहेत. ॲज पर द कोडॉन्स ऑन mRNA, अमिनो ॲसिड आर सप्लाइड बाय द tRNA आर कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन. म्हणजे काय, ह्या कोडॉनपासून या कोडॉनवरती जे काही अमिनो ॲसिड आपल्याला मिळतील ते कशाला सप्लाय होतात, tRNAला, आर कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन, त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन. ॲज पर दी कोडॉन्स ऑन mRNA, अमिनो ॲसिड्स आर सप्लाइड बाय द tRNA आर कॉल्ड ॲज ट्रान्सलेशन, त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशन. मग हे आपण बघितलेलं की या आपल्या आपल्या ही सायटोप्लाझमवरती रायबोझोम्स आहेत. या रायबोझोम्सवरती RNA रायबोझोमपासून, त्यानंतर आपल्याला अमिनो ॲसिड्स मिळतात आणि हे अमिनो ॲसिड्स आपले त्या RNA वरती गेल्यानंतर आपल्याला काय मिळाले, tRNA मिळाले. तर पुढचा पॉईंट आहे बघा, तुमचा हा mRNA दाखवलाय. mRNA वरती तुमचे इथं 3 न्यूक्लियोटाइड्स घेतल्यात, असे असंख्य न्यूक्लियोटाइड. ह्या 3 न्यूक्लियोटाइड्सचा काय आहे, 1 ग्रुप आहे, एक ग्रुप आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, तर ट्रिपलेट कोडॉन म्हणतो. मग याच कोडॉनवरती tRNA तयार झाला, UGA, युरॅसिल, गायनोनिन, ॲनाइन, असे हे 3 कोडॉन तयार झालेत. आता mRNAचे जे न्यूक्लियोटाइड आहे त्याला आपण काय म्हणलोय, कोडॉन, त्याला आपण काय म्हणतो, कोडॉन. आणि जे tRNAचे जे न्यूक्लियोटाइड आहेत त्याला आपण काय म्हणलंय, अँटी कोडॉन. आणि अँटी कोडॉन आणि कोडॉन मिळून काय तयार झाले, तर कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स. काय तयार होतं, कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स. म्हणजेच काय, tRNA आणि mRNAच्या मध्ये जे काही सिक्वेन्स तयार होतात त्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स. द अमिनो ॲसिड्स ब्रॉट इज बाय tRNA आर बॉन्डेड टुगेदर विथ द हेल्प ऑफ RNA, म्हणजे rRNA. हे जे tRNA आहे आणि हा जो mRNA आहे, या दोघांमधलं जे बॉन्डिंग आहे, जे अमिनो ॲसिडमधून जे बॉन्डिंग तयार झाले ते म्हणजे tRNA. The amino acids brought is by tRNA are bonded together with the help of rRNA. आता बघा, हा तुमचा mRNA होता. mRNA म्हणजे तुमचं एक ट्रिप्लॉइड, हा तुमचा mRNA आहे. या mRNA वरती जे तुमचे अमिनो ॲसिड प्रेझेंट झालेत, आणि हा एकच अमिनो ॲसिड आहे, असे प्रत्येक ग्रुपचे जे तुम्ही अमिनो ॲसिड घेणार आहेत आणि या अमिनो ॲसिडमधला हा जो बॉन्ड आहे, या बॉन्डला आपण काय म्हणतो, तर पेप्टाइड बॉन्ड. त्याला काय म्हणतो आपण, पेप्टाइड बॉन्ड. म्हणजे 3 न्यूक्लियोटाइडच्या ग्रुपमध्ये जो बॉन्ड तयार होतो त्या बॉन्डला आपण काय म्हणतो, पेप्टाइड
bond. The ribosome keeps one moving from one end of mRNA. The ribosome keeps one moving from one end of a mRNA to other end by the distance of one triplet codon are called as translocation. लक्षात येते का बघा, या ज्या बॉन्डिंग आहे तुमचे जो पेप्टाइड बॉन्ड आहे म्हणजे रायबोझोम कीम्स ऑन अ मूव्हिंग वन फ्रॉम एंड, एका एंडपासून दुसऱ्या mRNAच्या एंडपर्यंत जो डिस्टन्स आहे मधला वन ट्रिप्लेट कोडॉन म्हणजे 1-3 ह्याचा जो ट्रिप्लेट कोडॉन आहे त्यालाच आपण काय म्हणतो तर ट्रान्सलोकेशन. त्याला आपण काय म्हणतो ट्रान्सलोकेशन. आणि या ट्रान्सलोकेशन नंतर जे आपल्या कोडॉनपासून जी ॲमिनो ॲसिडची चेन तयार झाली, लॉंग चेन ऑफ ॲमिनो ॲसिड आर कॉल्ड ॲज अ प्रोटीन. यालाच आपण काय म्हणतो तर प्रोटीन. मग प्रश्न असेल व्हॉट इज द प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस कसं होतं तर तुम्हाला या तिन्ही डेफिनेशन द्यावे लागतील, त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागेल. ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन अँड ट्रान्स्क्रिप्शन. ह्या सगळ्यांपासून काय आपल्याला मिळाले तर प्रोटीन सिंथेसिस. आपल्याला काय मिळाले प्रोटीन सिंथेसिस. पहिली गोष्ट तुम्ही mRNA DRNA व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर ट्रिप्लेट कोडॉन म्हणजे काय, कोडॉन म्हणजे काय, अँटीकोड म्हणजे काय, कोडॉन, ह्या सगळ्या व्यवस्थित नोट्स लिहा, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. मी आता जी तुमची लॉंग अमिनो ॲसिडची चेन जी तयार झाली, जी ॲमिनो ॲसिडची जी चेन तयार झाली त्यालाच आपण काय म्हणतो मेनी पॉलिपेप्टाइड चेन. व्हॉट इज द मीन बाय पॉलिपेप्टाइड चेन. हा जरी प्रश्न विचारला तर तुम्ही लिहू शकता मेनी ॲमिनो ॲसिड्स लॉंग अमिनो ॲसिड चेन आर कॉल्ड ॲज अ पॉलिपेप्टाइड चेन. म्हणजे हे कसे पॉलिपेप्टाइड आहे. का पॉलिपेप्टाइड आहे तर त्यामध्ये भरपूर असे ॲमिनो ॲसिड प्रेझेंट आहेत. आणि हेच जी पॉलिपेप्टाइड चेन आहे ती कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. कॉम्प्लेक्स प्रोटीन म्हणजे कसं, ही कशी पॉलिपेप्टाइड आहे त्याला आकार आहे, आणि कॉम्प्लेक्स म्हणजे पूर्ण बॉन्ड सगळ्या चेन काय झाल्या तशा एकत्र आल्यात, त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स प्रोटीन. आज आपण ट्रान्सलेशन, ट्रान्स्क्रिप्शन हा पार्ट बघितला. डायग्राम माझ्या कळत नसतील तर पेज नंबर 2 वरती आपल्याला वेगवेगळ्या डायग्राम दाखवल्या. ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय दाखवले, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन म्हणजे काय दाखवले, हे पॉईंट मी व्यवस्थित तुम्हाला दाखवलेत. या ज्या नोट्स आहेत त्या व्यवस्थित लिहा. त्याचे ट्रिप्लेट कोडॉन म्हणजे काय, DNA म्हणजे काय, हे व्यवस्थित लिहा, डेफिनेशन लिहा, नोट्स व्यवस्थित ठेवा. पुढचा राहिलेला भाग आपण पुढच्या तासाला बघूया. थँक्यू.